गोव्याच्या इतिहासाबद्दल तर आपण बोललो, पण गेल्या 50 वर्षात गोवा कसा घडलाय याबद्दल बोलणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि यासाठी आपल्याबरोबर आहेत अभ्यासक आणि संशोधक नंदकुमार कामत. सर, इतिहास तर आम्ही जाणून घेतला, पण गेल्या 50 वर्षात गोवा कसा घडलाय? आज जो आपल्याला हा गोवा बघायला मिळतो, हा 50 वर्षात गेल्या कसा घडला? आता 50 वर्षामध्ये 50 वर्ष गोव्याच्या जवळजवळ 60,000 वर्षाच्या इतिहासामध्ये ज्ञात फार कमी वर्ष आहेत, परंतु ज्या गतीने गोव्यामध्ये घडामोडी झालेल्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कारण गोव्यामध्ये सगळ्यात घडलेली जास्त महत्त्वाची घडामोड ती म्हणजे लोकशाही संस्था गोव्यामध्ये आलेल्या आहेत. न्यायासनं आली, निवडणुका आल्या, मतदानाचा अधिकार मिळाला, लोकांमध्ये जागृती आली, सामाजिक आर्थिक अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा मिळाली, लोकांमध्ये संघटन वाढलं. हे सर्व म्हणजे 50 वर्षामध्ये गोव्याने एक एक आपल्याला एक एक मॉडेल तयार केलेलं आहे. ते बरं की वाईट हे येणारा काळ ठरविल, पण लोकांनी आपल्या पद्धतीने पॉलिटिकल पार्टिसिपेशन, डेमोक्रेटिक पार्टिसिपेशन, लोकशाही संस्थांचा फायदा कसा करून घेता येईल. गोवा हा एक अजून सुद्धा आपल्या सुंदर भारतभूमीवर एक प्रयोगच आहे. कारण एक भारतातल्या आपल्या एक छोटंसं राज्य आहे. गेल्या 50 वर्षामध्ये सगळ्यात मोठी घडामोड माझ्या दृष्टीने आहे की बहुजन समाज जो गोव्याचा होता, जो दबलेला होता, जो चेपलेला होता, ज्याला जमिनीचा हक्क नव्हता, ज्याला आपल्या राहणाऱ्या घरांचा हक्क नव्हता, मुंडकरांना त्यांचे अधिकार मिळालेले नव्हते, त्याच्यात मच्छीमारी समाजाला काही प्रगतीची संधी नव्हती, शिक्षणाच्या संधी नव्हत्या, आरोग्याचे प्रॉब्लेम्स होते. हे सर्व गोव्यात आपल्याला झालेलं दिसतं की घटक राज्यानंतर एक वेगळा आपल्याला इतिहास दिसतो. आणि घटक राज्य पूर्वी जो इतिहास आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या ज्या घडामोडी झालेल्या आहेत ते म्हणजे आपल्याला सशक्तीकरण बहुजन समाजाचं. त्याच्यातूनच आज नेतृत्व जे वेगवेगळ्या पक्षामध्ये, काँग्रेस, महाराष्ट्रवादी गोमंतक, भाजप या पक्षामध्ये जे गेलेलं दिसतं ते बहुजन समाजामधून, तळागाळातून आलेलं नेतृत्व आहे. ते आदिवासी समाजातून आलेलं आहे, ते मच्छीमारी समाजातून आलेलं आहे, ते शेतकरी समाजातून आलेलं आहे. आणि त्याच नेतृत्वाने पहिल्या 25 वर्षामध्ये सामाजिक न्याय देण्याचा प्रयत्न केला, शिक्षणाचा प्रगल्भ विस्तार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच गोव्यामध्ये आज प्रचंड राजकीय आणि पर्यावरणात्मक जागृती आपल्याला दिसायला लागलेली. त्यामुळे तुम्ही 50 वर्षाचा आढावा घेताना की समाजाच्या दृष्टीने उपयुक्त कामगिरी काय झाली, तर इथे जमीन सुधारणा कायदा आले, कसेल त्याची जमीन कायदा आला, मुनकार कायदा आला, त्यांना अधिकार द्यायचा. त्याच्यानंतर पब्लिक हेल्थ ॲक्ट म्हणजे सार्वजनिक आरोग्य विषयक 1985 साली कायदा आला, गोवा विद्यापीठाची स्थापना झाली, शिक्षणाचा विस्तार झाला, अगदी गावापर्यंत शिक्षण पोचलं, प्राथमिक आरोग्याच्या बाबतीत इथे सगळाच आनंदी आनंद होता. आज गोवा अभिमानाने सांगू शकतो की पहिल्या 25 वर्षामध्ये मगो पक्षाने जे फाउंडेशन घातलं आणि जो विकास केला त्याच्यामुळेच आज गोमंतकीयांचं आरोग्य सुधारलेलं आहे, शिक्षणाच्या संधी विस्तारलेल्या आहेत. ज्यावेळेला आपण स्वतंत्र झालो म्हणजे मुक्त झालो त्यावेळेला परिस्थिती काय होती, सरासरी आयुर्मान गोमंतकीयांचं 40 वर्ष होतं, आज 65 वर्ष आहे, 67 वर्ष आहे. त्यावेळेला साक्षरतेचं प्रमाण 30% होतं, आज 85-90% आहे गोव्याचं साक्षरतेचं प्रमाण. त्यावेळेला गोवा इतका मागासलेला होता की संपूर्ण राष्ट्रामध्ये आपलं सरासरी उत्पन्न अवघे काही 1000 रुपये होतं, आज ते सर्वाधिक आहे, 1 लाखाच्या वर आहे. उत्पन्नाची साधनं वाढली, शिक्षण वाढलं, सामाजिक परिस्थिती बदलली, उत्पन्नाची साधनं सुद्धा वाढत गेली. उत्पन्नाची साधनं म्हणजे आधी उत्पन्नाचं साधन गोव्याचा जो प्रायमरी सेक्टर म्हणजे शेती, बागायती, मत्स्य व्यवसाय त्याच्यामध्येच लोक पोटं भरायचे. त्याच्यानंतर हे बीच टुरिझम, आता तुम्ही इतकं सुंदर इथे बघा, मांडवीच्या किनारी कला अकादमीच्या सान्निध्यात आपण बसलेलो आहोत आणि इथं प्रखर उन्हामध्ये आपण चर्चा करत आहोत. पण हे काही वर्षापूर्वी अशक्य वाटत होतं लोकांना, कोण येणार इथे असं वाटत होतं गोव्यामध्ये. पण आज गोव्यामध्ये पर्यटन व्यवसायामुळे 2 लाख रोजगार संधी 8 महिने उपलब्ध झालेले आहेत. पर्यटनातून चांगलंही निघालं आणि वाईटही निघालं. म्हणजे त्याच्यातून ड्रग्ज व्यवसाय सुरू झाला, प्रचंड प्रमाणावर जुगार आला, प्रचंड प्रमाणावर वेश्या व्यवसाय आला. आता ते कसं आता सांभाळायचा हा मोठा प्रश्न आहे. याचं कारण असं की एथिकल गाईडलाईन्सच्या भारत सरकारने, युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशनने गोवा सरकारला सुचवलेल्या होत्या की पर्यटकांना डूज अँड डोंट्स कळायला पाहिजेत. आता इतका कचरा आहे किनारपट्टीवर, कधी मी पणजीतच वाढलेलो आहे, पणजीतच माझा जन्म झाला, तर कचरा हा फार मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे पर्यटनाबरोबरच त्याचे सोशल इकॉनॉमिक जे कॉस्ट आहेत, एन्व्हायरमेंटल कॉस्ट आहेत, ते कोणी त्याचा विचार न करता भरमसाठ मास टुरिझमला प्रोत्साहन दिलं, त्याची किंमत गोवा आता मोजतोय. पण एक गोष्ट मान्य करायला पाहिजे की गोव्यामध्ये जी सुबत्ता आहे, बँकामध्ये जो प्रचंड 30-40 हजार कोटी रुपये पैसा आहे, हा सर्व पर्यटन आणि खनिज उद्योगातूनच उभा राहिलेला आहे, हे आपण विसरता. आणि त्यामुळे जी सुबत्ता आपल्याला खनिज भागामध्ये दिसते, त्या सुबत्तेची किंमत तिथल्या जनतेने मोजलेली आहे. शेती बागायती, तलाव, तळी, झरे सगळे नष्ट झालेले आहेत. पण चांगली चांगली मंदिरं आणि सभागृह आणि क्रीडांगणं तिथे उभे राहिलेले आहेत. म्हणजे काहीतरी तुम्हाला मिळवण्यासाठी काहीतरी द्यावं लागतं. हा धडा
संपूर्ण आपल्या खनिज पट्ट्यातील जनतेने आज घेतलेला आहे.